मित्रांनो, काल आपण जसं ॲनालिसिस केलं होतं निफ्टीचं, त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला सांगणार आहे की इथून पुढे मार्केट कसं जाऊ शकतं किंवा मार्केटमध्ये काय मुवमेंट येऊ शकते, आपण कशा प्रकारे ॲनालिसिस करायचे. आता आपण याच्यामध्ये पाहू की आज बघा, आज मार्केटमध्ये एक पॅटर्न बनलाय, त्याला आपण बुलिश इंगल्फिंग पॅटर्न म्हणतो. हा एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि यामध्ये काय झालं बघा की मार्केटने बरोबर या लेवलला इथे एक सपोर्ट घेतला इथे आणि इथनं मार्केट वर गेलं. आणि आजची कॅन्डल पाहिलं तर ही बुलिश मारुबुजू कॅन्डल आहे. याचा अर्थ काय की याच्यामध्ये बायरचं कंट्रोल खूप जास्त होता आणि मार्केट बंद होईपर्यंत ऑलमोस्ट 320 पॉईंट मार्केट वर गेल्यानंतर याच्यामध्ये बायरचा कंट्रोल हा होता. मग आता याच्यामध्ये नेक्स्ट मूव्ह काय असू शकते, त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आता आपल्याला बिगर टाइम फ्रेमला पाहायचं की बिगर टाइम फ्रेम मध्ये मार्केट काय रिॲक्ट करते, बिगर टाइम फ्रेम मध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारे आपल्याला एखादा पॅटर्न भेटतो का हे पाहणं गरजेचं आहे. आता आपण जसं पहिल्यांदा डेली टाइम फ्रेमला पाहिलं, वीकली टाइम फ्रेमला पाहू. आता वीकली टाइम फ्रेमला पाहिलं तरी आपण याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, तर इथे एक मार्केट एक रेजिस्टन्सला आले पहा. याच्यामध्ये काय झालं तर मार्केट रेजिस्टन्सला आलं आणि कुठे आलेलं आहे, तर हा एक रेजिस्टन्स आहे मार्केटला बरोबर इथे. त्यानंतर आपण मंथली टाइम फ्रेमला पाहिलं. मंथली टाइम फ्रेमला जर तुम्ही पाहिलं तर तिथेही एक रेजिस्टन्स आहे आणि निफ्टीचा जो ऑल टाइम हाय आहे त्याच्यापासून मार्केट फक्त 100 पॉईंट दूर आहे. जे मार्केट 2023 नंतर ते कंटिन्युअसली बुल रनमध्ये होतं, तसं आपण पाहू शकतो की तुम्ही पहा इथं 2023 नंतर कंटिन्युअस 18,000 पासून मार्केट 26,000 पर्यंत गेलं होतं. आता काय झालं की मार्केट तिथं त्याच लेवल लावून एक रेजिस्टन्स घेते. तर आता आपल्याला इथे काय पाहायचे की मार्केटनी हा मंथलीला रेजिस्टन्स दिलाय, वीकलीला दिलाय आणि डेलीला पण आहे बघा. डेलीला पण तुम्ही पाहू शकता इथे एक रेजिस्टन्स आहे. तर आता ही टाइम फ्रेम काय आहे की जी डेलीचं टाइम फ्रेम किंवा डेलीची जी लेवल आहे 26,200, आपण 1 आवरला पाहूया. 1 आवरला पण बघा तीच लेवल आहे आणि 15 मिनिट्सला पण. आता आपल्याला काय करायचं की याच्यावर म्हणजेच किती 26,200च्या वर जर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म झाला आणि मार्केट ओपन झाल्यानंतर, म्हणजे उद्या मार्केट गुरुवारी ओपन होणार आहे, तर त्यानंतर ॲटलिस्ट 1 आवर मार्केट या लेवलच्या वरच ट्रेड केला पाहिजे. म्हणजे 26,200च्या वरच मार्केट राहिलं पाहिजे. त्यानंतर आपण याच्यामध्ये कॉल साईडसाठी ट्रेड पाहू शकतो आणि त्याचा स्टॉप लॉस कुठे राहणार आहे आपला, तर ही लेवल आजचा जो हाय आहे तो आपला उद्याचा स्टॉप लॉस असणार आहे. म्हणजेच किती 26,213. आलं लक्षात. सिंपल ट्रेड आहे याच्यामध्ये. आणि समजा मार्केट उद्या अपसाईड न जाता जर डाऊन साईड यायला लागलं, डाऊन साईड यावं लागलं, तर याच्यामध्ये काय करायचंय, तर आपल्याला काय पाहायचं की याच्यामध्ये अजून सपोर्ट कुठे बनतोय, एक चांगला सपोर्ट कुठे आहे. आता इथे आपण पाहिलं तर इथे एक सपोर्ट आहे बघा या लेवलला 26,000च्या लेवलला. 26,000च्या जर खाली मार्केट आलं तर आपण पुट साईडसाठी विचार करू शकतो. म्हणजेच का की या झोनमध्ये जर आपण ट्रेड करायला गेलो तर इथं आपल्याला टाइम डिके होऊ शकतो. आलं लक्षात. आता इथं सपोर्ट पण चांगला आहे बघा, जसं मी आपण पहिल्यांदा 25,850 लेवल वगैरे या लेवलला सपोर्ट ही खूप चांगला आहे. जर मार्केट 26,000च्या वर 26,200च्या वर 1 आवरली ट्रेड केला, 1 आवर सस्टेन केली लेवल, तर आपण कॉल साईडसाठी तिथे एखादा जर आपल्याला सिंपल जे आपले एक मी सगळ्यांना सांगितलेलं इंस्टाग्रामवर पण आपल्याला मी तो व्हिडिओ केलेला आहे की 5 मुव्हिंग एव्हरेजच्या वर जर एखादी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म झाला प्लस त्याच्यामध्ये जर एखादा ग्रीन व्हॉल्यूम असेल चांगल्या प्रकारे त्याच कॅन्डलला, तर आपण तिथं ती सिम्पली अप्लाय करू शकतो. पण कधी 1 आवर झाल्यानंतर. आलं लक्षात. हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस.